दिनेश पाटील 2-2 3-3 टीम पॅक करायचे ते दिनेश पाटील काळुंदरे संघाचे कॅप्टन या लवकर नरेंद्र आले नरेंद्र आलेले आहेत काल आम्ही जी आई टाकेदेवी फुटबॉलची टुर्नामेंट होती तिथे 2 नंबर आला होता काळुंदरे संघाचा वाशिवली संघाने ती मॅच जिंकली ते नरेंद्र पाटील पण आलेले आहे नरेंद्र घरत पण आलेले आहेत टॉस करण्यासाठी या आणि पहिलं षटक टाकताय तिथं आपण पाहतोय जगदीश भोपी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज उदय घरत 75 धावांची इनिंग आपण बिग बॅश मध्ये पाहिली होती 6 षटकांमध्ये आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे संदेश घरत वरचे ओवळे 16-18 चेंडू आणि 47 धावा जगदीश भोपी तयार राईट हँड ओव्हर पहिला चेंडू नावाप्रमाणे खेळलाय नाव आपण त्यांची स्तुती केली वाह केली जयेश मते आणि दिनेश नाईक त्यांनी आपल्याला टँकर जे पाण्याचे टँकर आहेत त्याची आपल्याला सोय केली सकाळपासून आणि असं म्हणतात ना जल आहे तो कल आहे पाण्यासारखं पुण्य नाही आणि त्यांनी आपल्याला ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे 1 मिनिट काळुंदरे संघाने टॉस जिंकलाय आणि इथे स्वागत आपण दोन्ही कॅप्टनचं इथे करणार आहोत काळुंदरे झालंय का नरेंद्र पाटीलचं झालेलं आहे कसं घर सांगायचं करायचं का कॅप्टन ओके नको पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय आपण त्याची वावा केली स्तुती केली उदय घरात एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पहिल्या चेंडूवर षटकार मारला क्लास दाखवला गुणवत्ता दाखवतोय चौकार मारतोय इथे आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह केलोय 1 षटकार 1 चौकार 10 धावा हॅलो सगळ्यांना वाटलं असेल हॅलो बँजन आपण जरा विनंती करूया मॅचला वेळ होत आहे 1-2 वाजवायच्या बंद करायचं इथे आपण पाहतो की चटकार आला त्याच्यानंतर चौकार आला 10 धावा आल्या 37 अजून करायचे आहेत 16 चेंडू शिल्लक आहेत जबरदस्त फलंदाजीला सुरुवात झाली उदय घरात मी वावा केली त्याची स्तुती केली 75 धावांची इनिंग मधले त्याला फक्त 43 रन करायचे आहेत इथे मात्र पहिला चेंडू त्याने मारला आपण बघितलं तो एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं षटकार आणि नंतर एक्स्ट्रा कव्हरला एक ऑफ ड्राईव्ह त्यानं कव्हर ड्राईव्हचा चौकार मारलाय जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात झाली 10 धावा 2 चेंडूमध्ये आपली गुणवत्ता या ठिकाणी दाखवतोय क्रिकेटचा दर्जा या ठिकाणी दाखवतोय फलंदाजी कशी असायला पाहिजे याचं दर्शन आपल्याला तो घडवतोय 3 आतापर्यंत आता चेंडू शिल्लक असेल 16 धावा करायच्या आहेत त्या मात्र 37 40+ हे क्रिकेट खरं तर तरुणांना पण लाजवेल अशी फटकेबाजी उदयच्या बॅट मधून आणि इथं आता पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला मारलेला डीप एक्स्ट्रा कव्हरला मारलेला हा चौकार 14 धावा इथे खरं तर आमचे महेश पाटील यांनी फटाक्यांची आतषबाजी त्यांना करायची त्या अगोदर षटकार चौकारांची आतषबाजी करतायत ते उदय घरत 1 षटकार 2 चौकार धाव संख्या झाले ते 14 बाबू यांच्यासाठी महेश पाटील सांगतात जो खर्च लागेल तो करायची तयारी आहे 14 धावा आपण पाहतोय इथे आपण नितीन दादा आमचे उदयजी पाटील JK पाटील सगळे मंडळी या मॅचचा आनंद घेतात पाहुणे मंडळी आता आपण जाऊया मॅच मध्ये जिथे जबरदस्त फलंदाजीला सुरुवात केली ठोसा जशा तसं उत्तर उदय घरातनं दिलेलं आहे 1 मॅन आर्मी कटकेला चेंडू जबरदस्त शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ 3 फटके शक्तीने मारले आणि हा फटका मात्र युक्तीने मारला 3रा चौकार 16 धावांची सरासरी राखायची 18 धावा पहिल्याच 18 धावा पहिल्याच 4 चेंडूवर मालतोडे आले 3 चौकार 1 षटकार आता मात्र वारंवार यावं लागतंय संतोष चौधरी मालतोडे टॉनिक देत आहेत ते गोलंदाज आपले जगदीश भोपी करता अनुभवी गोलंदाज आहेत पण त्याच्याही सरस फलंदाजी सुरू आहे आपण पाहतोय ती शिरवण संघाच्या विरुद्ध वरचे ओवळे या संघाची 18 धावा आता मात्र उदय घरत 4 चेंडूमध्ये 18 धावा 1 षटकार आणि 3 चौकार मारले ते उदय घरतनं तोच उदय घरत पुन्हा एकदा सामोरा जातोय आता मात्र जगदीश भोपीला कमबॅक करावं लागेल जगदीश भोपी काही विचार करेल आणि इथे मात्र विकेट मिळते उदय घरतची मस्त झेल पकडलाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जनार्दन कुठेतरी आता आमचे भाऊ मुकादम यांनी शॉट सोडला असेल कारण उदय घरतने हल्ले चढवले ते त्यांनी मागाशी त्यांनीच मला सांगितलेलं
पण भाऊ मुकादम यांनीच मला सांगितलं होतं की वरच्या ओळे संघाचा हा घातक फलंदाज आहे, वन मॅन आर्मी आहे. जर तो लागला तर कुठलीही मॅच जिंकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तो उदय घरत मात्र नाथांचा नाथ जनार्दन त्यानं मात्र झेल पकडलाय आणि पहिली विकेट मिळाली ती आपल्या जगदीश भोपी यांना. 1-18 अशी धावसंख्या आहे ती वरच्या ओळे संघाची. चला शिरडोन मीटिंग घेऊ नका, विनंती करतोय. आपापल्या जागेवर राहा, मीटिंग नका जास्त घेऊ कारण वेळ तुम्हालाच अंधार पडणार आहे, आम्हाला काय फरक नाही पडणार. सचिन घरात आलेले आहेत बघा. ज्यावेळेस तुमचं आयोजन असतं त्यावेळेस कसं आपल्याला तसं प्रत्येक आयोजनाला आपण साथ द्यायची आहे. पनवेल क्रिकेट असोसिएशन आहे तुमचं. जगदीश भोपी आता शेवटचा चेंडू टाकतायत आणि नवीन फलंदाज आले ते सचिन घरत. पहिल्यांदा होते उदय घरत, नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते संदेश घरत. सगळे घरत, फक्त तुम्ही नाव सांगा मी घरत बोलत जातो. जगदीष भोपी शेवटचा चेंडू टाकतायत. हो डॉट बॉल. मी म्हणालो शेवटचे 2 चेंडू चांगले टाकले जगदीश भोपी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यांची दिशा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी त्यांनी केली, ते भरकटले होते. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली. आता मात्र 18 धावा आल्यात, आता जिंकण्यासाठी करायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 29 14.5 धावांची सरासरी राखायची आहे. 14.5 धावा करायच्या आहेत. आता मात्र आपण पाहतोय थोडीशी सावली यायला लागलेली आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय काळुंद्रे संघानं. 3 ओव्हरची मॅच असेल, पहिले फेरीची आहे त्यामुळे 3 ओव्हरची पुढच्या किती असतील ते आपण सांगू शकत नाही. केंद्रातून जो निकाल येईल तेव्हा आपण सांगू. आयोजकांच्या वतीनं काय निर्णय घेतला जाईल पुढे बघूया. चला 12 चेंडू 29 धावा. शिरडोन संघाला विनंती आहे की वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. यावेळी स्ट्राईक एंडला आता बऱ्याच वेळानंतर आलेले आहेत ते संदेश. शांताराम वाझेकर, वय वर्ष मला वाटते 55 असेल. शांताराम वाझेकर कित्येक वेळा आम्ही कुठे शिरडोन संघ जिंकला आम्ही कॉमेंट्रीला असलो. मला याच मैदानावर होतं ना, इथूनच मी एकदा गेलो होतो पार्टीला आपले जगदीश मुकादम यांच्या जय मल्हार हॉटेलमध्ये. 56 वर्षाचे आहेत भाऊ मुकादम आणि आपले शांताराम वाझेकर ना, 56 वर्षाचे आहेत. अब तक 56. 12 चेंडू 29 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय घरात संदेश घरत आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते सचिन घरत खेळतात वैयक्तिक आपल्या. अजून त्यांना खातं उघडायचं आणि सचिन 1 वर खेळतो ना, 1च बॉल खेळलायत आणि आता डॉट बॉल खेळले. आता संदेश आहे, संदेश घरत, सचिन घरत आणि एकीकडे शांताराम वाझेकर. 12 चेंडू 29 धावांची गरज. संदेश स्ट्राईक एंडला. शिरडोन संघ जिंकणार की वरचे ओवळे. आखो टप्प्यात चेंडू फिरून मला क्षेत्ररक्षक आहे. सोपा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असंच होतं. एकदा खराब सुरुवात झाली की मॅच चालू होते. 2 धावा मिळतात, जिथे झेल होता तिथे 2 धावा मिळाल्या, विकेट होती तिथे 2 धावा मिळाल्या. 12-29 आता 11-27. 11 गेंदे 27 रन, 11 बॉल्स अँड रिक्वायर्ड 27 रन्स. 40+ आई श्री घोडिलदेव कसळकड यांच्या वतीनं आयोजित. आज 12 संघ खेळत आहेत. काल ओपनच्या टीम होत्या, काल फायनलची मॅच संपलेली आहे आणि आज या 12 टीममध्ये कोण जिंकणार आहे. पहिल्या 2 मॅच जिंकलेल्या आहेत या ठिकाणी त्या कपिल परदेशी चिंचपाडा या संघानं. शांताराम वाझेकर ऑफस्टमच्या बाहेर टाकलेला चेंडू चकवलंय ते संदेश घरत यांना. 10 चेंडू आता 27ची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. एखादं चांगलं षटक टाकावं लागेल शिरडोन संघाला आणि 1-2 मोठे फटके मारावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. सगळ्या आलेल्या जे आमचे पाहुणे असतील त्यांना विनंती आहे. भोजन भास्कर, जेवणाची व्यवस्था जे आमचे महडचे निकेश पाटील आपल्याला धन्यवाद आहेत. अतिशय सुंदर असं भोजन, मिरच्या होत्या त्याच्यामध्ये, मस्त भोजन बनवलंय. वरद विनायकाच्या गावातील आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. महडचे आमचे निकेश पाटील. मी काल म्हणालो होतो आमच्या इथे आचार्यांना की ताजमहाल बांधला त्यांचे हात कलम करण्यात आले, पण तुमचं तसं काय होणार नाही, तुमची बोटं चुपली जातील. रामचंद्र जुनगरे जावई आहेत महडचे, त्यांना विनंती आहे की त्यांनी निकेश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चौकार आलाय. प्रवीणजी भोपी या स्वागत करण्यासाठी. रवी भोपी या. चौकार आलाय आमचे स्कोरवर सांगतायत.
25 धावा धावपलकावर लागल्यात. 47चा पाठलाग आहे. आता मात्र 8 चेंडूमध्ये 22ची गरज आहे. हा चेक करा जरा. षटकार आहे. षटकार पायाला लागून बाहेर गेलाय. बुटावर लागून. महादेव पाटील साहेब ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून या ठिकाणी जी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी दिलेली आहे. विनोदजी प्रकाश शिंदे यांच्या वतीनं आपल्याला सायकलच देण्यात आलेली आहे. आणि सगळे सामनावीर चषक आहेत ते संजय गरज सरपंच यांच्या वतीनं देण्यात आले. इथे मात्र झेल सुटलाय. दुसऱ्या धावासाठी धावत आहेत. मला वाटतं मुकादम आमचे प्रदीप मुकादम यांच्याकडे झेल सुटलाय. 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा तिसऱ्या धावासाठी धावत आहेत. आता संतुलन थोडंसं हरवलंय शिवडोन संघाचं. 3 धावांनी संघाची धावसंख्या होते 30. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 7 गेंदे 17 रन. कसरगण संघ डाव्या बाजूला भरपूर आता गोंधळ चाललेला आहे. त्यांना त्यांची आता मॅच आहे. ते आता आखणी करतायत कशी खेळायची मॅच, कशा पद्धतीने जिंकायची. ही ट्रॉफी त्यांना घरच्या घरी ठेवायची असेल तर भरपूर मेहनत करावी लागेल. स्कोरर आमचे प्रभात मते साताऱ्याला जाऊन आले सकाळी. शर्यतीने गेले ते नाही. सातारा म्हटलं की शर्यती पुशेगाव देवदर्शनासाठी गेले होते. आता आपल्याकडचे कुठेही महाराष्ट्रात कुठे पण जा आपल्याकडचीच पब्लिक जास्त असते. पंढरपूरला जा, आळंदीला जा, इथे जोरदार अपील. विशाल मुकादम करतायत आणि मेन अंपायरने इकडे आऊट दिलेलं आहे. फलंदाज बाद होत आहेत ते वरचे ओळे संघाचे सचिन घरत, संदेश घरत. किरण घरत, फक्त नाव सांगा. किरण घरत आपण लिहूनच ठेवू. आतापर्यंत 4ही घरत आलेले आहेत. किरण घरत आलेला आहे ज्यांना शेवटचे षटक मला वाटतं टाकलं होतं. 28 धावा दिल्या होत्या आणि त्या वसूल करायला आता त्याला पाठवलेल्या आहेत. त्यातल्या निम्म्या जरी केल्या आणि आता गरज आहे जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावांची. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आजच्या सगळ्या ट्रॉफ्या आपल्याला आदरणीय अनंता शेठ पाटील आणि अनंत हरिभाऊ पाटील ज्येष्ठ कीर्तनकार आणि अस्मिताताई पाटील अनंत पाटील यांच्या वतीनं आपल्याला देण्यात आलेल्या सगळ्या ट्रॉफ्या त्यांनाही धन्यवाद. 6 चेंडू 17 वरचे ओवळे संघाला. वरचे ओवळे म्हटलं की घरात फिक्स आणि 22.5% पण फिक्स. चला चला चालू ठेवा. जास्त वेळ घेऊ नका. मी शिवडन संघाला पंचांना पण विनंती आहे. पंचांनी त्यांना तंबी द्यायची आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाज आलाय तो शिवडन संघाचा जनार्दन टकले. जनार्दन टकलेला चांगले बॉल टाकावे लागतील. 17 धावा वाचवायच्या आहेत. विश्वनाथ खारके सांगतायत इकडे तिकडे तिकडून इकडे. 6 चेंडू 17. हा चांगली गोलंदाजी जनार्दन टकले यांची. चकवलंय करता त्यांनी जो घरात आहेत. स्ट्राईक एंडला सचिन आहेत, नॉन स्ट्राईक एंडला किरण आहेत. सचिन घरात, किरण घरात. या अगोदर आऊट झालेले फलंदाज संदेश घरात, उदय घरात.
हा जबरदस्त फटका जाईल का मैदानाच्या बाहेर. मिड विकेटच्या वरून चाललाय हा षटकार. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू जनार्दनला दिसला, फलंदाजाला दिसला नव्हता. आता दुसरा चेंडू जनार्दनला दिसला नाही आणि षटकार आलाय. 17 धावांची गरज होती, आता 4 चेंडू 11 धावांची गरज. मागच्या वर्षी मला तेवढे शिर्डन 2 नंबर संतोषजी थोडा टाइम कमी घ्या. 4 चेंडू 11 धावा. मागच्या वर्षी मला तेवढे चिंचपाडा संघ जिंकला होता का आणि 2 नंबर शिर्डन आला होता आणि म्हणूनच आम्ही गेलो होतो तिकडे जय मल्हारमध्ये. जगदीशजी भोपी 4 चेंडू 11 धावा. एकाच दुसरा चेंडू डॉट किंवा विकेट घ्यावी लागेल, नाहीतर मग असाच जर षटकार आला तर कदाचित दोन्ही संघ जिंकू शकतात. अगोदर बॅट फिरली, बॉल नंतर गेला स्लोवर डिलिव्हरी. मिश्रण गुहेरी एशियन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 गेंदे 11. 3 बॉल्स अँड रिक्वायर्ड 11 रन्स. काय मॅच चालू आहे मैदानामध्ये. 27 धावांचा पाठलाग चालू आहे. तो ओव्हरच्या ओवळे संघाकडून 3 चेंडू 11. अख्खी मॅच पुढची आम्ही देणार आहोत. दशरथ पाटील यांना नितीन दादांची मागणी आहे. 3 बॉल 11. ओके 3 चेंडू 5ला 5 फूट झाल्या तरी चालतील. दशरथ पाटीलच पाहिजेत जोडे हाकलायला. पुढची मॅच कसळखंड आणि त्यांच्या बरोबर काळुंद्रे. गोलंदाज जनार्दन टाकले तयार. 3 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी. वरचे ओवळे संघाला चेंडू हवेमध्ये. खारके जगदीश भोपी ओटी भरली होती पण शेवटच्या क्षणी झेल सुटलाय. धावा मिळतात त्या 2. आता 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. खारके उलटे बघत होते पण त्यांनी बघितलं जगदीश भोपी येतात. प्रयत्न चांगले होते. चेंडू हातामध्ये पण पडला होता. आता 2 चेंडू 9 धावा. आणीबाणी राहील त्याचं घर कसल त्याची जमीन. इंदिरा गांधीच्या काळात आणीबाणी आली होती तशी आणीबाणी आता आलेली आहे. 2 चेंडू आणि 9 धावा. करो या मरो. 2 चेंडू 9. पण मॅच मस्त झाले. भले शिर्डन जिंको किंवा वरचे ओवळे जिंको पण मॅच जशी व्हायला पाहिजे ना संध्याकाळच्या सत्रामध्ये तशी मॅच चालू आहे. अजूनही कोणी सांगू शकत नाही. या चेंडूवर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच चालेल. चला जनार्दन टाकले तयार. 2 चेंडू 9. स्पीडअप करा. फायनलच्या मॅच सारखी मॅच चाललेली आहे. मस्त दोन्ही बाजूने मोठी धावसंख्या उभारलेली आहे. हा आडव्या बॅटनं मारलाय. मिड विकेटला आलाय. 1 धाव घेतले. दुसऱ्या धावसाठी धावतायत. 1 चेंडू आणि आता 7 धावांची गरज आहे. जोरात मारू नका त्यांनी सांगितलेलं आहे. 2 चेंडू 1 चेंडू आणि 7 ची गरज आहे. एखादा वाईट बॉल एखादा नो बॉल या सामन्यामध्ये वरच्या ओवळे संघाला जिंकून देऊ शकतो. पण जर का चांगला बॉल टाकला, जर इथे आपण बघितलं एक शेवटचा चेंडू चांगला आला तर षटकार जरी आला तरी ही मॅच जिंकू शकतो तो शिर्डोन संघ. कारण कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. आता दशरथ पाटीलचा कसपणाला लागणार आहे कारण कसरकांची मॅच आहे आणि अख्खी मॅच करायची. 1 बॉल 7 धावांची गरज. पण काय करणार बघा. एका धावेने मगाशी पण नांदगाव संघ एका धावेने हारला. आता वरचे ओवळे संघ हारलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. दोन्ही टीमला शुभेच्छा. टॉस कोणी जिंकलाय. काळुंद्रे कसळखंडने जिंकलाय. बॅटिंग घेतलेली आहे. त्याला काळुंद्रे संघ आपली फिल्डिंग लावून घ्या. वरचे ओवळे काळुंद्रे जिंकलाय ना त्यांची फिल्डिंग आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय कसळखंड संघाला. आणि मॅन ऑफ द मॅच प्रदीप मुकादम. 10 चेंडूमध्ये 35 धावा केल्या. जबरदस्त मॅच झाली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगली. एका धावेने हारले वरचे ओवळे. खरं तर त्यांना आज ही मॅच त्यांना पण आठवेल. नांदगाव संघ पण एका धावेने हारला. जास्त